नमस्कार. मी संदीप देबडे, JSS महाराष्ट्र सामाजिक वार्ता न्यूज मुख्य संपादक. आज JSS महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये खास चर्चा करण्यासाठी आमच्यासोबत आहेत उद्योजक चंद्रकांत खोत. हे अनेक वर्षापासून या ठिकाणी रिअल इस्टेटचे फाउंडर मेंबर आहेत आणि त्या व्यवसायामध्ये त्यांचं अत्यंत मोठ्या प्रमाणात काम आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्येही अत्यंत संघर्ष करून त्या इथंपर्यंत ते पोचलेले आहेत आणि कित्येक सामाजिक कार्यकर्ते असे त्यांनी घडवलेले आहेत आणि कित्येक जणांना रोजगार देण्याचं काम ते स्वतः करत आहेत. असे एक व्यावसायिक उद्योजक ते आज आपल्या JSS महाराष्ट्र न्यूजमध्ये खास चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. तर खोत साहेब, सर्वप्रथम आपलं JSS महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आपलं अल्प परिचय द्या. नमस्कार, मी चंद्रकांत खोत दापोडी येथे राहायला आहे आणि माझा रिअल इस्टेटचा धंदा आहे. गोल्डन इस्टेट एजन्सी या नावाने मी तो फर्म केलेला आहे. आज 28 ते 30 वर्ष झाली या धंद्यामध्ये मी आहे. कित्येक लोकांना घरं घेऊन दिली, भाड्याने दिली आणि स्वतः मी ह्यामध्ये कमी म्हणजे पैशामध्ये लोकांना घरं घेऊन देण्याचं काम केलेलं आहे. तसेच मी माझ्या इन्कममधून काय जे माझं शिल्लक पैसे राहिले त्या पैशातून मी एक गणेश मंदिर, हनुमान मंदिर आणि विठ्ठल मंदिर ह्या देवांना मी देणगी म्हणून या स्वरूपात पैसे दिलेले आहेत आणि त्याचं प्रायश्चित मला त्या गावकऱ्यांनी त्या सहकार्याने मला माझे भेटवस्तू मला दिलेलं आहे आणि माझं नाव तिथं राहिलेलं आहे. माझ्या आईवडिलांच्या नावाखाली मी हे स्मारक म्हणून त्यांनी हे केलेलं आहे आणि त्यांनी मला तो साथ दिलेला आहे. त्याच्यामुळं आज माझं नाव लोकांच्या तनात राहिलेलं आहे आणि माझा धंदा हा आता जवळजवळ 30 वर्षापासून चालू आहे. तो आता चालूच आहे आणि इथून पुढं अशीच मला प्रतिसाद मिळावा लोकांचा, ही मला एक विनंती आहे. आणि मी या धंद्यामध्ये चांगलीच प्रगती केलेली आहे, नाव मिळवलेलं आहे आणि त्यामुळे माझं ह्या दापोडी या भागात माझं नाव आहे. आणि सध्या कल्पतरू गार्डन सोसायटी रोज या बंगलो सिस्टीम यामध्ये मी संस्थापक चेअरमन म्हणून 2001 पासून मी ह्या सोसायटीचा चेअरमन आहे. आणि तसेच सुकवानी वूड्स या सोसायटीमध्ये मी राहत आहे. त्या सोसायटीमध्ये मी पहिल्यांदा 5 वर्ष सेक्रेटरी म्हणून पद भूषवलं. आता सध्या मी व्हाईस चेअरमन म्हणून आहे. असं माझं या कामगिरी माझी या कालावधीत चालू आहे. बरं, तुमच्या या जीवनाची सुरुवात कशी झाली आणि तुमचं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव कर्नाटकमध्ये आहे. बेळगाव ह्या जिल्ह्यामध्ये निप्पाणी म्हणून गाव आहे. त्या गावाच्या शेजारीच एक देवचंद कॉलेज महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध आहे. त्या महाविद्यालयाच्या शेजारी गायकवाडी या नावाने माझं गाव आहे. त्या गावामध्ये माझा जन्म झाला 1956 साली आणि त्यानंतर मी कॉलेज वगैरे केलं शिक्षण देवचंद कॉलेजला आणि तिथून मी पुण्यामध्ये आलो 1975 साली. पुण्यामध्ये मी गरवारे नायलॉन्स या कंपनीमध्ये 28 वर्षे सर्व्हिस केली आणि त्यानंतर मी 28 वर्षानंतर 1996 साली आमची कंपनी ती बंद पडली. कंपनी बंद पडल्यानंतर मी हा धंदा स्वीकारला रिअल इस्टेटचा. त्या रिअल इस्टेटमधून मी आता माझी वाटचाल चालू आहे. आणि तुम्ही कुठले पदं भूषवले आहेत का? पदं म्हणजे मी चेअरमन पद, व्हाईस चेअरमन पद, सेक्रेटरी या नावाने पदं भूषवलेली आहेत. माझ्याबरोबर आसवले विसवले ह्या लोक माझ्याबरोबर साथ दिली त्या लोकांनी. मग 2005 साली आणि 2019च्या महापुरात सांगली, सातारा आणि कुरुंदवाड, नरसिंहवाडी या विभागात जाऊन मी जवळजवळ 5 लाख रुपये आम्ही देणगी गोळा केली होती. तुमच्या महानगरपालिकेमधले आसवले साहेब, अतुल चोपडे आणि इतर आमचे सहकारी सगळ्यांनी आम्ही जाऊन त्यांना टेम्पो भरून कपडे, साबण, सोडा, साखर, डाळ, जीवनावश्यक वस्तू सगळ्यांच्या कपडे दिले आणि आम्ही त्या गावामध्ये जाऊन आम्ही त्यांचा सत्कार वगैरे आम्हाला त्यांनी केला आणि ही स्कीम आम्ही पूरग्रस्तांना राबवली.
आणि आता तुमचे कित्येक सत्कार होत गेलेले आहेत, तर आता हे सन्मान चिन्ह तुम्हाला मिळालं आहे गोल्डन इस्टेट एजन्सी, या संदर्भात काय होईल? हे मला सन्मान असं केलेलं आहे की 2018 साली आमच्या गावामध्ये विठ्ठल मंदिर नव्हतं, तर विठ्ठल मंदिर स्थापना करायची म्हणून कमिटीने गावच्या लोकांनी मला प्रस्ताव मांडला, आपल्याला विठ्ठल मंदिर बांधून द्या, तिथं काही लोक चांगल्या ह्याला लागतील आणि मारकळी होऊन आपलं वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम राबवला जाईल. मग त्या लोकांना मी माझ्या जे कमाई जी केली ती त्या कमाईतून मी विठ्ठल मंदिराला बांधायला हातभार लावला आणि ते विठ्ठल मंदिर मी तिथं उभं केलं. आणि मी आमच्या आईवडिलाच्या नावाने एक आठवण म्हणून ते विठ्ठल मंदिर रुक्मिणीची मूर्ती मी पुण्यातून स्पाईन रोड येथे मी घेतली आणि ती तिथं स्थापना केली. त्या मूर्तीची किंमत बी आणि खर्च परत स्पीकर हे असे भरपूर मी खर्च केला आणि ते मंदिर उभं राहिलं. आज जवळजवळ 8 वर्षे चांगल्या थाटामाटाने तिथं कार्यक्रम होतात, चालू आहे. काला बिला गोपाळकाला वगैरे सगळं चालू आहे. बघा, इतकं संघर्ष करून हे ते आईवडिलांची मूर्ती या ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी बांधलेली आहे. आणि सगळ्यात जिंदगीमध्ये हाच सर्वोत्तम क्षण आहे. माणूस एकदा जन्माला आला की त्याचं मरण हे निश्चितच आहे, पण आपण जन्मात काय केलो आहे, या जिंदगीमध्ये आपण काय ठेवून जाणार आहे, तर त्यांनी याचं सर्व आढावा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर आता तुम्ही आल्यानंतर अजून मुलं काय करतात आणि तुमचं सामाजिक क्षेत्रामध्ये काय योगदान असेल? गावामध्ये हे मी जवळजवळ गणेश मंदिर, हनुमान मंदिर आणि विठ्ठल मंदिर ह्या 3 मंदिरांना मी एक जागा पण उपलब्ध करून दिली आणि बांधकामाला मी खर्च केला आणि मूर्त्या इथून पुण्यातून मी घेऊन गेलेलो आहे. त्यामुळं माझं तिथं गावामध्ये 4 खेड्यामध्ये एरियामध्ये माझं नाव लौकिक मी केलं. ते का केलं ते मी आईवडील माझे आता हयात नाहीत, आईवडील वारलेले आहेत, तर आईवडिलांचं एक नाव राहावं परंपरा अशी म्हणून मी ते माझ्या वडिलांच्यासाठी आईवडिलांसाठी मी खर्च केलेला आहे. मुलं काय? आमची मुलं गावीच आहेत, ते हॉटेल शेती वगैरे ते पाहतात. बघा, तर हे होते चंद्रकांत खोत. त्यांनी कर्नाटकमधून येऊन पुण्यामध्ये स्थायिक होऊन अत्यंत मोठ्या उत्साहामध्ये त्यांनी रिअल इस्टेटचा व्यवसाय केला. करोडो रुपये कमवले त्यांनी आणि हे करोडो रुपये कमवूनसुद्धा ते आपल्या मातीशी जुळलेले आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचं भरपूर मोठं योगदान आहे. इतकी मोठी संपत्ती असूनही त्यांनी सामाजिक क्षेत्राला काय तडा दिला नाही. सामाजिक कार्य त्यांचं चालूच आहे आणि हेच त्यांचं उद्दिष्ट आहे की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत समाजसेवेसाठी, आध्यात्मिक क्षेत्रासाठी जेवढं माझ्या हातून होईल तेवढं त्यांचं म्हणणं आहे की आपण तेवढं निधी उपलब्ध करून देऊ आणि काम करत राहू. आणि ते आज आपल्यासोबत या ठिकाणी चर्चेसाठी उपस्थित झाले. याबद्दल अजून काय आपल्याला काय माहिती द्यायची आहे का? अजून तसेच मी माझ्या गावी असलेल्या जमिनीमध्ये 4 एकरामध्ये मी इंग्लिश मिडियम स्कूल काढलेलं आहे. अंकुर इंग्लिश मिडियम स्कूल या नावाने शाळा मी काढलेली आहे. तिथं आवाड्यावर जवळ 600 मुलं विद्यार्थी आहेत. तिथं मी पुण्यामध्ये राहायला असल्यामुळं मी तिथं पदावर फक्त डायरेक्टर म्हणून आहे. बाकीचे चेअरमन सेक्रेटरी हे त्यांनी मी नेमलेले आहेत आणि माझी जागा आहे. माझ्याच जागेत एक तिथं आईवडिलांचं नाव राहावं, माझं बी परंपरामध्ये जिवंत जोपर्यंत आहे, वारल्यानंतर बी माझं नाव तिथं राहिलं पाहिजे या नावाने मी त्या शाळेला भरपूर खर्च करून योगदान देऊन मी शाळा उभा केलेली आहे, इंग्लिश मिडियम. बघा, अत्यंत प्रचंड मोठं असं सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे आणि या जीवनामध्ये मृत्यू हा अटळच आहे. पण त्यांनी मृत्यू झाल्यानंतर आपलं कितीही आपली संपत्ती असू दे, आपलं अस्तित्व या जीवनात काय शिल्लक राहत नाही. आणि आपण सामाजिक क्षेत्रामधून काम केलं
तर आपलं नाव हा लौकिक कायमस्वरूपी राहतो आहे. असेच ते आपले चंद्रकांत खोत आहेत. त्यांनी सामाजिक वैद्यकीय क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं उल्लेखनीय कार्य आहे. आज आपल्यासोबत चर्चा केल्याबद्दल धन्यवाद. जय श्री महाराष्ट्र. मी संदीप देबडे, पुणे.